हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सगळे? तर मी मयूर शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आहे, इकडं भाऊ पण आहे. तर आम्ही दोघे चाललो आहे मावशीकडे तळापाईजवळ नवनीच्या निमित्ताने देवी बसलेली आहे. सो मावशी बोलली आहे एकदा निघालो आहे. दुपारची जवळजवळ 4 वाजले आहेत. आता मला इथून जायला किती वेळ लागतो कोणालाच डाऊट नाही. बघू आता किती वेळ लागतात ते. डायरेक्ट भेटतो मी मावशीकडे. आधीमध्ये काय असेल तर तुम्हाला काय अपडेट करायचं आहे, तोपर्यंत हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता आपण आहे ना स्टेशनला आलेलो आहे. तर इथून बघू किती वाजता ती ट्रेन भेटते. आता वाजले 4:15 झाला. ट्रेन भेटेल ना मला, बघू आता म्हणजे पुढे उशीर होतोय का नाही होतोय ते, कारण की फिरत जाणार सकाळचा सिलेक्टची. तर आपण ना तळापाईला आलेलो आहे, तलावाला आलेलो आहे. तर हा बघा, हा रोड आहे, तिथं तळापाई आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल घड्याची इथं आहे ना एक असं डेकोरेशन केलं मंडपसारखं, तिथं देवी आहे. सो संध्याकाळी आम्ही येणार दिदीला घेऊन इकडं. सो आता आम्ही फोनसाठी कवर हा तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आता बड्डेच्या दिवशी 9 तारखेला मी फोन घेतला नवीन. तो अजून मी असं हे केला नाही, रिव्हील नाही केला कोणासमोर. सो त्यासाठी आम्ही मी आणि भाऊ माझं जरा स्टेशनची इथं बघा होतं कवर बिवर भेटतंय का नाही. थोडा उशीर झाला आणि चालत आम्ही आलो आहे इकडं. आता इथं 5 मिनिटावर माझं घर आहे, तिकडे जाऊ फ्रेश हो आणि नंतर दिदी बरोबर परत फिरायला येऊ. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आता मावशीकडे ना आत्याकडे आलो होती. आत्याकडे होतं 8:30 वाजता आले, 8:30 आले. आता मी खाली असतो म्हणजे थोडासा ऑटो बसलो झाला होता त्याच्यावर. आता खाली आले आम्ही. तर बघू दिदी आले ना, तर दिदीला आम्ही निघू खाली चेक इट आउट की असं जायचं आहे का नाही असेल ते जाणार आहे आम्ही फिरायला. कोण बघू. प्लॅनमध्ये चेंज आहे. केक घेतला आहे आपण, काकांचा बाबांचा बड्डे, तर बड्डे करायला जातो आम्ही. तर जस्ट केक घेतला आहे आणि पुढं दादा आणि आताराव आहेच. दादा काय आताराला सोडतच नाही, एकदम छोटा दिसतोय. सो आता आम्ही केक घेतला, केक जाऊन कापू. आता वाजायला आले 12 वाजायला आले. सो लेट्स सेलिब्रेट इट. आणि मग आपण उद्या जाऊ पाया पाठवा दिदीच्या. सो आता तुम्ही बघा काय होतं ते. गुड मॉर्निंग गाईस. सकाळच्या वाजले जवळजवळ 9:30 वाजले. तर रात्री बड्डे होता बाबांचा, तो ते सगळं बड्डे कापून आम्हाला रात्रीचे 1 वाजला झोपेपर्यंत. सो जस्ट उठलो आहे, आता फ्रेश होतो आम्ही आणि जातो पाया पडून येतो. कारण की सगळे बोलतो की आज लास्टचा डे आहे. देवी वाटतं दुपारी 4 नंतर निघेल. सो आम्ही लवकर आवरतो, आंघोळ करतो आणि लगेच पहिले पाया पडून येतो. नंतर काय टाईमपास करायचं तर टाईमपास करू आम्ही. सो गुड मॉर्निंग. आता 12 वाजून गेले, 12 वाजलेच म्हणजे जवळजवळ. सो आता आम्ही फ्रेश झालो आहे आत्ता. तर आता आम्ही निघालो आहे पाया पाडला दिदीच्या. तर आता इथं बाजूला भाऊ आहे आणि पुढे दिदी आहे, तर ते आम्हाला घेऊन चालले.
कसं ते ऊन जास्त असल्यामुळे जाम गरमच होतं आम्हाला. आणि ते तिकडं हवन बिवन चालू होतं त्यामुळे अजून गरम मागं होतं, कारण की ते आग पीक होती सगळं. आणि तिकडं मस्त डायरेक्ट देवीच्या तिथं पायाशी आपलं दर्शन झालं, फोटो बिटो काढले थोडं आम्ही. आणि नंतर तिथे एक असा एक बोर्ड होता की तुम्ही बघितला असाल की एक बोर्ड होता 108 फेऱ्या मारल्यानंतर आहे ना आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहेत ते पूर्ण होतात. तर आम्ही जवळजवळ आहे ना 10 ते 12 राऊंड मारले. नंतर आम्ही निघालो आणि की जास्त गरम होत होतं, कारण की आजूबाजूला सगळे ते हवन चालू होते त्यामुळे. आता आम्ही चाललोय परत घरी. तर आपण वाजलेत जवळजवळ 1:15 आला. एवढं गरम होते. आणि आता काही जाता आता काहीतरी पिऊ थंड, आणि नंतर मग पुढचं बघू. संध्याकाळी पण परत आलं तर येऊ, आणि संध्याकाळी पण असतं काहीतरी कार्यक्रम असतात ते बघू आम्ही. संध्याकाळी येऊ मग. तेवढ्या गरमीमध्ये ताक प्यायला आलोय आणि इकडं पुढं आनंद दिघ्यांचं आहे ना मठ आहे. हां, ते आनंद दिघ्यांची इकडं मठ आहे बघा. आनंद दिघे साहेबांचा प्रवेशद्वार. तिकडं ताक घेणं चालू आहे. तर लेट्स सी ताक पिते का नाही. तहान तर लागली. भावाची डाळ गळते, भावाची डाळ गळते बघा कशी. पाण्यामध्ये दुधात चांगला आहे, दोन्ही चांगलं पाण्यामध्ये पण दुधामध्ये पण. दुधात तर हा आपला ब्ल्यूबेरी रेडी आहे, पितो ते पण एन्जॉय करा गरमीमध्ये. असाल की आत्ताच रॅली पण दिली, थोडीशी माझ्याकडे मिस झाली कारण की थोडं झोपलेलो मी. सो आता रॅली वगैरे झालेली आहे, जाम मोठी होती. पुढं आहे अजून खूप तळापाळपर्यंत मी कुठं गेलो नाही, कारण की शॉर्ट पण घातली बॅकपॉईंट नव्हतं, गेलो असं नाही तर. सो फ्रेंड्स, हां आत्ता आम्ही निघतोय. सो आता निघतो कल्याणला यायचं आहे. पप्पा भेटणार स्टेशनला, सो आम्ही लवकर निघतो आता. तर हा ब्लॉग एवढाच होता. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओला. आणि लवकरात लवकर आपण 200 सबस्क्रायबर टच करणार, ते लवकरात लवकर आपण वाढू. सो आता मी इथंच हा ब्लॉग एंड करतो. पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून, गुड बाय.